पाठोपाठ पुण्यात देखील दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। पुण्यातील लाल महल चौकात पुनीत पालन ग्रुप कडून यावेळेस ऐतिहासिक दहीहंडी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। अर्थात डीजे मुक्त दहीहंडी असणार आहे। आपण बघतोय पारंपरिक वाद्य या ठिकाणी सुरू आहे, ढोल ताशा असेल, त्याचबरोबर इतर जे वाद्य आहेत ते या ठिकाणी वाजवले जात आहेत आणि अशाच पद्धतीने इथं ही दहीहंडी फोडली जाणार आहे। आणि वर जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे, रोषणाई आहे आणि आपण बघतोय रात्री जेव्हा या ठिकाणी दहीहंडी फुटेल या ठिकाणी एक वेगळा उत्साह असेल, चैतन्य असेल। स्वतः पुनीत पालन आपल्या सोबत आहेत। ऐतिहासिक दहीहंडी आहे, ऐतिहासिक चौकात होतीये। 100% ऐतिहासिक दहीहंडी 26 मंडळ एकत्र येऊन मागच्या वर्षीपासून दहीहंडी साजरा करतायत। पण ह्या वर्षी वेगळं पण ही आहे की ऐतिहासिक चौकात डीजे मुक्त दहीहंडी आहे। पारंपरिक वादनांवर ही दहीहंडी होणार। आयुष अनेक वर्ष आपण पाहिली ही जी बँड आहे ही बँडला रोजगार कधी भेटलाच नाही दहीहंडीत। पहिल्यांदा यांना दहीहंडीत वाजवायचं संधी आम्ही दिली आहे। तसंच ढोल ताशा असेल, महाकाल असेल आणि मुंबईतली बँजो यांच्या वाद्यातून ही दहीहंडी साजरा होणार आहे। म्हणजे पुण्यातली जी एक परंपरा आहे, जो कल्चर आहे तो कुठेतरी जपण्याचा प्रयत्न होतोय दहीहंडीत सुद्धा। 100% डीजे मुळे आपली परंपरा, आपली उत्सव हे कुठल्याही वेगळ्या वळणाला लागली आहे। पण पुण्यातली अनेक वर्षांची परंपरा, धार्मिकता आणि पवित्र हे आणायचा प्रयत्न आम्ही करतोय। म्हणजे अर्थात डीजे वाजणार नाही आपल्या दहीहंडीत। 100% डीजे आपल्या याच्यात वाजणार नाही। क्या बात आहे। जर आपण बघितलं तर डीजे वाजणार नाही, डीजे मुक्त ऐतिहासिक अशी दहीहंडी। जर आता आपण समोर बघितलं तर पुण्यात तर प्रभात बँड, एक जी ओळख आहे प्रभात बँडची, ते वाद्य या ठिकाणी सगळं वादन सुरू आहे आपण बघतोय। त्यानंतर ढोल ताशाचं वादन होणार आहे। मात्र त्यापूर्वी जर आता आपण बघितलं तर संपूर्ण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी दिसतीये। लोकांमध्ये एक उत्साह आहे। सलामी दिली जाईल काही वेळातच आणि दहीहंडी फोडण्यासाठी कुठून कुठून पथक येणार आहेत आणि किती थरांची सलामी दिली जाणार? कमीत कमी 15 ते 16 पथक हे सलामी देणार आहेत। त्याच्यातले 3 महिलांची पथक आहे आणि जी दहीहंडी फोडणार आहे ती राधाकृष्ण गोविंदा पथक आहे। ते 7 थर लावून दहीहंडी फोडणार आहे। बक्षीस काय असणार आहे? उत्सुकता असते सगळ्यांना। प्रत्येक सलामीला आपण 11,000 रुपये देतोय आणि जे दहीहंडी फोडतील त्यांना 1,11,000 रुपये। प्रत्येक सलामीला 11,000 रुपये आणि जे कुणी पथक दहीहंडी या ठिकाणी फोडेल त्याला 1,11,000 रुपयाचं असं बक्षीस असणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यात देखील दहीहंडीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि हळूहळू आता सलामी देण्यासाठी थर देखील या ठिकाणी लावले जातील आणि त्यासाठी एक वेगळाच उत्साह स्पर्धा या ठिकाणी दिसते। आणि पुण्यातील ऐतिहासिक चौकात ही ऐतिहासिक दहीहंडी होतीये, जे सुंदर रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर पुनीत पालन ग्रुप कडून ही दहीहंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। खूप सुंदर पद्धतीने हा संपूर्ण चौक या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। या साईडला जर आपण बघितलं डाव्या बाजूला तर लाल महल आहे आणि जर उजव्या बाजूला बघितलं तर शनिवार वाडा आहे। या दोघांच्या मध्ये या ठिकाणी ही दहीहंडी पुनीत पालन ग्रुप करून आयोजित करण्यात आलेली आहे आणि पारंपरिक वाद्यांनी या ठिकाणी ही दहीहंडी पार पडते आणि त्यामुळं एक वेगळाच उत्साह पुणेकरांमध्ये या दहीहंडीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।